महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालंय। बारामती जवळ ही दुर्दैवी घटना घडली। विमान लँडिंग करताना खाली कोसळलं आणि त्याचा स्फोट झाला। या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचं निधन झालंय। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आता इतरांची नावं देखील समोर आली आहेत। अजित पवार हे विमानानं मुंबईहून बारामतीला आले होते। घटनास्थळावरील जे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत त्यात विमान संपूर्ण जळून खाक झाल्याचं दिसते। विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळलं आणि स्फोट झाला आणि विमानातील सर्वांचंच निधन झालं अशी बातमी समोर आली। अजित पवार हे एका खासगी VSR कंपनीच्या विमानानं प्रवास करत होते। विमानात एकूण 5 जण होते अशी माहिती आहे। मुंबईतून सकाळी 8:10 विमानानं टेक ऑफ केलं होतं आणि बारामतीत 8:50 लँडिंग होणार होतं। मात्र त्याआधीच विमानाचा हा अपघात झाला। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय। त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई PSOHC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता। अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली। रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेत। युगेंद्र पवार, रोहित पवार हे रुग्णालयात पोहोचलेत, तर शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे आता बारामतीच्या दिशेनं निघाले आहेत। या अपघाताने महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकीय वर्तुळाला हादरा बसलाय। त्यातही या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय। पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेलतं तेव्हा ते चांगलं होतं। नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो। आम्ही गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटॅक झालं। ते बरोबर म्हणजे 8:45 तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना ते आमच्या घरापर्यंत आला। असं ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं। ते धावपट्टीवर गेलंच नाही, तसं असं जाग्यावर त्याचा स्फोट झाला। आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे ते आले वरून पोलीस ही, मग आम्ही गेलो 15 मिनिटं थांबले। मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं, बादले ते पाणी घेऊन आलो, त्यांच्यापाशी पाणी दिलं, भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं ना, अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी। आणि नंतर ते म्हणले कापड वगैरे, मग आम्ही ब्लँकेट ही सगळं गुंडाळायला दिली आणि तसं झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी मग ते गाडी आली आणि ते बॉडी अशी गुंडळून नेली। वाईट झालं ते बघितल्याला आम्ही खूप घाबरलो। तुम्ही काय बघितलं? तेच बघितलं, ते येऊन खाली कोसळलं आणि मुलं जायची नेमका टायमिंगच्या वेळ होता 8:45 खाली कोसळला, असा भडका झाला, चाक येऊन माझ्यापर्यंत आलं तिथं घरापाशी। काही आम्ही घाबरलो, पोरही आम्ही पळत सुटलो पण काहीच उपयोग नव्हता तोपर्यंत। ते पर्यंत सगळं हे झालं होतं, बस्ट झालं होतं त्याचा। आम्ही म्हणजे काहीच करू शकलो नाही, आता फक्त पाहिलेलं जागेवर गेले काहीच राहिलं नाही।